आज तुमच्यासाठी दोन चांगल्या बातम्या आहेत. पहिली बातमी म्हणजे हा व्हिडिओ बघेपर्यंत तुम्हाला बँकेचा पैसे जमा झाल्याचा मेसेज आलेला असेल, पीएम किसान योजनेच्या हप्त्याचा. आणि दुसरी बातमी आहे, नाशिक जिल्ह्यातल्या ज्या बाजार समित्यांमध्ये एरवी बाजारभाव कमी असतात, त्या बाजार समित्यांमध्ये भावामध्ये बदल झालेले आहेत, ते सकारात्मक वाढत आहेत. एकूणच सगळ्या महाराष्ट्राचा विचार करता काही बाजार समित्या सोडल्या तर अनेक बाजार समित्यांमध्ये लाल आणि उन्हाळी कांद्याचे बाजारभाव स्थिर आहेत, काही ठिकाणी वाढीचे संकेत आहेत. येणाऱ्या काळामध्ये यातनं कांदा विकायचा की ठेवायचा किंवा नक्की काय निर्णय घ्यायचा, या सगळ्यांची माहिती आजच्या या आकडेवारीवरनं किंवा विश्लेषणावरनं आपण घेऊया. नमस्कार, ॲग्रो शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आहे 13 मार्च 2026, वार आहे शुक्रवार आणि आता हा आठवडा जवळपास संपत आलेला आहे. मागचे 2 आठवडे शेतकऱ्यांना बाजारभावाने खूपच त्रास दिला होता आणि ते इतके घसरले की आता ते 100-125 रुपयांवर येतात की काय चांगल्या क्वालिटीचे बाजारभाव, अशी स्थिती निर्माण झाली होती. पण नंतर परिस्थिती उलगडत गेली, परिस्थिती सुधरत गेली आणि ज्या अफवा होत्या त्यांचा जेव्हा विच्छेद केला आपण माहितीतनं आणि शेतकरी सावध झाले, तेव्हा अफवा पसरवणाऱ्यांनी 2 पावलं मागे घेतले आणि आता जे बाजारातली घसरण आहे ती थांबवून त्यातले त्यात बरे बाजारभाव मिळताना दिसत आहेत. ते कमी असले तरी बरे आहेत. आज आपण 2 ते 3 टप्प्यांमध्ये हा व्हिडिओ करणार आहोत. सगळ्यात आधी आपण एरवी महाराष्ट्राची आणि जिल्हावार माहिती बघत असतो. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे नाशिक जिल्ह्याचे जे महत्त्वाचे बाजार समित्या आहेत, या आठवड्यामध्ये मागच्या आठवड्याच्या तुलनेत त्यामध्ये काय बदल झाले. मला तरी काही बदल चांगले दिसत आहेत, काही ठिकाणी मात्र बाजारभाव स्थिर आहेत, काही ठिकाणी घसरलेले दिसून येत आहेत. दुसऱ्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये कुठल्या ठिकाणी किती आवक झाली आहे आणि बाजारभाव कसे आहेत, उन्हाळीचे, लाल कांद्याचे, लोकल कांद्याचे, ते पण आपण बघूया. जोडून राहा, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण तुमच्या मागणीप्रमाणे हे मी सांगत असतो. पुढे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा आव्हान आहे, जे चॅनलला नवीन आहे त्यांनी इथे हिरव्या बटनावर क्लिक करून सबस्क्राईब करा ॲग्रो शिवारच्या लोगोला आणि बेल आयकॉनला क्लिक करा की जेणेकरून हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळोवारी येत जातील. दुसरं असं आहे की ज्यांना कांद्याच्या संदर्भात किती आवक झाली आहे, सकाळी लासलगावला किती, पिंपळगावला किती, पुण्यात किती, बंगलोरला किती आहे, दिल्लीला काय परिस्थिती आहे, उत्तराखंडला काय स्थिती आहे, मध्य प्रदेशमध्ये काय स्थिती आहे, अगदी गुजरातमध्ये काय स्थिती आहे, हे जर जाणून घ्यायचं असेल, चेन्नईला काय स्थिती आहे, हैदराबादची काय स्थिती आहे, हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर हजारो शेतकऱ्यांनी जो ॲग्रो शिवारचा व्हॉट्सअप चॅनल निवडला आहे त्याला तुम्ही पण निवडा, आजच फॉलो करा. त्याची लिंक खाली दिलेली आहे. अगदी सकाळपासूनच आपण तिथे या सगळ्या बाजाराची माहिती टाकतो आणि जे जे बाजारभाव आपल्याला उपलब्ध होतात ते पण आपण तिथे देण्याचा प्रयत्न करत असतो. तर हे निवेदन संपलं. आता मी तुम्हाला ज्या महत्त्वाच्या बाजार समित्या आपण बघणार आहोत, नाशिक जिल्ह्याच्या मागच्या आठवड्यात 1 ते 8 मार्च आणि आता 9 ते 12 मार्चपर्यंतचे बाजारभाव माझ्याकडे आहे. हे सरासरी आहे त्या बाजार समित्यांचे. म्हणजे आपण किती डिटेल देणार आहोत की आपण जिल्ह्याची सरासरी काढायचो, त्या आता तर आपण जात आहोत त्या जिल्ह्याचं जे मार्केट आहे त्याची सरासरी सांगणार आहोत आणि त्याच्यानुसार आपल्याला तेजी मंदी रिपोर्ट देणार आहोत. पहिली बाजार समिती आहे चांदवड. चांदवडला जर तुम्ही बाजार या मागच्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात लाल कांदा विकला असेल तर मागच्या आठवड्यात कांद्याचे बाजारभाव चांदवडला 700 रुपये होते. या आठवड्यात 16% वाढ आहे. गुरुवार शुक्रवारपर्यंत 812 पर्यंत आलेले आहे. मान्य आहे ते कमी आहे पण ते वाढलेले आहेत. आता देवळा बाजार समिती जी आहे ती महत्वाची बाजार समिती आहे. मागच्या आठवड्याच्या तुलनेत 15.7% किंवा 16% वाढ आहे. 922 रुपये किंवा 950 पर्यंत पोहोचलेले आहेत. 950 पर्यंत काही ते गेले नाही पण जास्तीत जास्त त्यापेक्षा असणार. मागच्या आठवड्यात होते 797. दिंडोरी बाजार समिती ही एक आणखी महत्वाची बाजार समिती आहे की इथे लाल कांद्याला तुलनेने चांगले बाजारभाव आहे. इथे बाजारभाव वाढलेले आहेत. दिंडोरी वणी ते सांगतोय. आता इथे 7% वाढ आहे. 985 वरनं 1053 पर्यंत पोहोचलेले आहेत. आता अनेक जण मला विचारत असतात की दिंडोरी आणि या दिंडोरी वणी बाजार समितीत एवढे बाजारभाव कसे. आता तिथे ज्या महत्वाच्या बाजार समिती आहे ते समजून घ्या.
की बाजूला कळवण आहे, अभोणा आहे, इकडे दिंडोरी आहे आणि मध्ये वणी आहे. तिथून पिंपळगावचं जे अंतर आहे ते बरंच आहे. तिथून कळवणचं अंतर बरंच आहे आणि अभोण्याचं अंतर सुद्धा फार जरी नसलं तरी ते मध्ये आहे. त्यामुळे होतंय काय, या ठिकाणी व्यापाऱ्यांची कॉम्पिटिशन पण जेव्हा येते त्यामुळे बाजारभाव बरे मिळतात. या सगळ्या याच्यातनं इथे बाजारभाव बऱ्यापैकी असतात. आवकेवर पण अवलंबून असतं. ज्या ज्या ठिकाणी व्यापारी स्पर्धा करतात आणि चांगली स्पर्धा होते व्यापाऱ्यांमध्ये, कुठे दबाव येत नाही, त्या ठिकाणी बाजारभाव चांगले असतात. ठीक आहे. आता आणखी त्याच्यामध्ये भौगोलिक वाहतुकीचे कारण आहे ते नंतर सांगेन. कळवण बाजारामध्ये लाल कांदा आणि उन्हाळी कांद्याची पण आवक झाली. किती झाली ते मी तुम्हाला सांगेनच नाशिक जिल्ह्याची. तर कळवण तालुक्यामध्ये 1100 रुपयावरनं 1150 वर 1050 वर उन्हाळी कांदा घसरलेला आहे. आता ही घसरण 5% आहे. फार जरी नसली तरी ती घसरण आहे. लाल कांदा 4% घसरून 850 वरनं 815 वर आलेला आहे. आता लासलगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याची आता आवक आहे त्यामुळे त्याची घसरण वगैरे ते आपल्याला समजणार नाही. पण लासलगाव बाजार समितीमध्ये आता साधारण 1160 रुपये सरासरी दर मिळत आहे उन्हाळी कांद्याला. त्यामुळे इथे कळवण आणि लासलगाव अशा 2 बाजार समित्या आहेत आणि पिंपळगावला सुद्धा आजचे दर चांगले आहेत, ते आपण दिलेले आहे. या ठिकाणी त्यातले त्यात जास्तीत जास्त 1300-1400 पर्यंत मिळताना दिसत आहे. आणि पुण्यामध्ये बिग साईज किंवा मोठा कांदा आहे त्यालाही साधारण 13-14 रुपये बाजारभाव आहे. तर लाल कांद्याचे 912 आहे लासलगावला. इथे मात्र 4.5% घट आहे. त्यामुळे लासलगावला तुम्ही लाल कांदा विकायला नेत असाल किंवा विकायचं ठेवायचं असेल तर तुम्ही काय निर्णय घ्यायचा मी तुम्हाला आधी सांगितलेलं आहे. निफाड बाजार समितीमध्ये मात्र लाल कांद्याचे दर फार घसरलेले नाहीत. काहीतरी 1.5% घसरलेले आहेत आणि 950 वरनं 935 वर आले. त्यामुळे इथे आज ऐवजी उद्या कांदा नेऊ असा विचार केला तरी हरकत नाही. तुमचं फार फार तर 10-15 पैशांचं 20 पैशांचं नुकसान होईल आणि वाढलं तर चांगलंच आहे. आता विंचूर बाजार समितीत 2% घसरलेले आहेत. 212 पर्यंत आलेले आहेत. 932 वरनं ही माझ्या गावची बाजार समिती आहे त्यामुळे मला नेहमीच याविषयीची उत्सुकता असते. त्यामुळे ते बाजारभाव आता 912 पर्यंत आलेले आहेत. आता मनमाडला बघूया 6% घसरणे 625 वर आलेत लाल कांदा. नामपूरला 5.25% घसरण आहे, 800 वर आलेले आहेत लाल कांद्याचे दर. नांदगावला लाल कांद्याचे बाजारभाव वाढलेले आहेत. नांदगाव एका बाजूला पडतं, मनमाडपासनं त्याचं अंतर जरी कमी असलं तरी एक अगदीच बाजूला येतं ना, कुठला हायवे, फक्त रेल्वे स्टेशन आहे. त्यामुळे काय होतं की नांदगाव असेल, बोलठाण असेल, या ठिकाणी बाजारभाव नेहमी दबावत असतात कारण ट्रान्सपोर्ट कॉस्ट वगैरे आहे. आणि थोडं पुढे गेलं की मग 40 गावची बाजार समिती येते. मग तरी पण हे अंतर जास्त आहे कारण तिकडे मराठवाड्याला वैजापूरची बाजार समिती येते, ते पण खूप अंतर आहे. या सगळ्या कारणामुळे आणि दुर्गम परिसर असल्यानं नांदगावला बाजारभाव कमी असतात. मात्र या कमी बाजारभावात सुद्धा वाढ झालेली आहे 699 वरनं 725 पर्यंत. त्यामुळे नांदगावला तुम्ही कांदा विकलेला असेल तर तुम्हाला दिलासा आहे, पण फार नाहीये, तो साधारण 3.5% आहे. नाशिक शहराची जी बाजार समिती पंचवटी, तिथे पोळ कांद्याला आता 10% कमी बाजारभाव मिळत आहे. तर पोळ कांदा, लाल कांदा याबद्दल मी सांगितलेलं आहे. आता ते 800 रुपयापर्यंत आलेले आहेत. पिंपळगाव बाजार समितीमध्ये उन्हाळी कांद्याचे दर जे आहेत ते आता 1361 आहे. मागच्या वर्षी 1537 होते या सीझनला, म्हणजे मार्चच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये, आणि मागच्या वर्षाच्या तुलनेत केवळ 11% घसरण आहे. त्यामुळे मागच्या वर्षीच्या तुलनेत आता भाव खूप घसरले वगैरे असं पिंपळगावला तरी म्हणायचे काही चान्सेस नाही. घसरलेले आहेत 10 ते 11%, पण म्हणजे 1 रुपयाचा फरक आहे. 15 वरनं ते आता 15.5 वरनं 13.5 वर आलेले आहेत. तर ही पिंपळगावची परिस्थिती आहे. पोळ कांद्यामध्ये पिंपळगावला मात्र वाढ झाली, ते 900 रुपयापर्यंत गेले, 904 रुपयापर्यंत 1.5% वाढ आहे. पिंपळगावच्या सायखेडा बाजार समितीमध्ये जवळपास 2.3% वाढ झाली आहे. 917 रुपयापर्यंत बाजारभाव गेलेले आहेत 896 वरनं. आता सटाणा बाजार समितीत तुम्ही उन्हाळी कांदा आणि लाल कांदा विकत असाल तर तुमच्यासाठी अतिशय चांगली माहिती आहे, चांगली बातमी आहे. कारण सटाणा बाजार समितीमध्ये जो उन्हाळी कांदा आहे त्याला 34% वाढ झालेली आहे मागच्या आठवड्याच्या तुलनेत. ते गेलेत 1140 वर 850 वरनं, आणि
837 वरनं 942 वर गेलाय लाल कांदा. 12% 12.5% वाढ आहे. त्यामुळे दोन्ही ठिकाणी चांगले बाजारभाव आहे. सिन्नरमध्ये मात्र 5% घसरण आहे. 975 वर लाल कांदा आलेला आहे. येवल्यामध्ये लाल कांदा साधारण 3% वाढ आहे. 740 वर केलेला आहे. एकूण सगळ्या नाशिक जिल्ह्याचं ॲव्हरेज जे आहे 857 वरनं 920 पर्यंत गेलेलं आहे. बाजार समित्या बदलू शकतात पण ॲव्हरेज वाढलेलं आहे. वाढीचा कल दिसून येत आहे. काही बाजारात कमी आहे पण ते पण हळूहळू सुधारतील. आता दुसरा टप्पा यामध्ये आहे. आता बाकीच्यांसाठीचं जे आहे की तुम्हाला अनेक म्हणतात की आम्हाला एप्रिलचे बाजारभाव सांगा. आमचा कांदा 20 मार्च नंतर येणार आहे. मार्चच्या 3-4 आठवड्याचे बाजारभाव सांगा. 15 मार्चपर्यंतचे बाजारभाव जिल्हावार अगदी त्याचं अधिकृत माहिती घेऊन आपण सांगितलेले आहे. आता त्याच्यानंतर उद्या किंवा परवा जसं शक्य होईल, जशी आपल्याकडे आकडेवारी येईल त्यानुसार पुढच्या आठवड्याचे म्हणजे मार्चच्या 3ऱ्या आठवड्यात कांद्याचे बाजारभाव जिल्हावार काय राहू शकतात याचा आपण आढावा घेऊ. मला खात्री आहे की यावेळेस तुम्हाला सकारात्मक माहिती मिळेल, कारण आकडे आता बऱ्यापैकी येत आहेत. विशेषतः उन्हाळी कांद्याचे पण चांगले सकारात्मक आकडे मिळत आहेत, कारण आवक आता यायला सुरुवात झाली आहे. आता ती आवक फार वाढलेली नाही आहे, पण किती आहे ते मी तुम्हाला या टप्प्यात सांगेन. मात्र तुम्हाला या सगळ्या याच्यामध्ये ही माहिती बघायची असेल तर तुम्ही जॉईनच्या बटनावर क्लिक करा आणि आत्ताच सदस्य व्हा, जेणेकरून येणाऱ्या काळात ही टप्प्याटप्प्यानं माहिती तुम्हाला मिळेल. तुमचं नियोजन बिघडणार नाही. जॉईनच्या बटनावर क्लिक करून फार काही त्याच्यामध्ये 100 ते 119 रुपये त्याची आपण हे यूट्यूब आकारतं त्यातनं, पण तुम्हाला त्यातनं महिनाभर एक आहे की तुमचा कांद्याला किती बाजारभाव मिळू शकेल, तुमचं नियोजन चुकणार नाही आणि त्यानुसार तुम्ही कांदा ठेवायचा की विकायचा याचा निर्णय घेता येईल आणि तुमचे हजारो रुपये वाचू शकतात किंवा फायदा होऊ शकतो. अनेकांना झालेला आहे. ठीक आहे, हे सगळे फायदे मी तुम्हाला सांगतोय. फी ठेवायचं कारण सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे की ही माहिती प्रीमियम आहे आणि ती मिळवण्यासाठी जो काही मेहनत करावी लागते त्याचा हा सगळा भाग आहे. अन्यथा रविवारी मी सगळ्यांना ते सांगतच असतो, तसं मी सांगणारच आहे. आता महाराष्ट्रामध्ये आता जी आवक होताना दिसते आहे त्यामध्ये एकूण जी आवक आहे आज झाली आहे 2,25,000 सकाळच्या सत्रामध्ये. त्यापैकी उन्हाळी कांदा जो आहे नाशिकला जवळपास साधारण 4,25,000 क्विंटल झालेला आहे. अहिल्यानगरमध्ये उन्हाळी कांदा आलाय साधारण 9,706 किंवा 10,000 क्विंटल आणि अहिल्यानगरचे दर आहे उन्हाळी कांद्याचे 376 ते 1,306 पर्यंत आणि नाशिक जिल्ह्याचे उन्हाळी कांद्याचे दर आहेत 825 ते 1,473 रुपये असे हे दर आहेत. पुण्यामध्ये उन्हाळी कांद्याचा दर आहे 575 ते 1,450, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे. आणि लोकल कांद्याचे जे दर आहे ते 733 ते 1,333, इथे दोन्ही दर टिकून आहे. सोलापूरला लाल कांद्याचे दर आहे 100 ते 1,625, सरासरी 700 आहेत आणि दुसरा जो लोकल कांदा आहे 300 ते 1,500, 900 पर्यंत ते जात आहे. आता हे सगळे आजचे दर आहेत. या ठिकाणी अनेक ठिकाणी दरामध्ये दिलासा मिळालेला दिसतोय. नागपूरला लोकल कांदा फक्त 28 क्विंटल आला आणि तिथे जास्तीत जास्त 2,540 पर्यंत गेलेला आहे. म्हणजे 2,040 ते 2,540 आणि 2,290 सरासरी आहे. म्हणजे एक ठिकाण असं आहे की आपल्याच महाराष्ट्रामध्ये जिथे 2,000ची पातळी ओलांडली आहे. कुणाला त्या ठिकाणी व्यापाऱ्यांशी कॉन्टॅक्ट करता आला आणि तिथं हे पाठवता आला. नागपूर आणि चंद्रपूरला 1,300 ते 1,600 आणि 1,500 सरासरी आहे. अमरावतीला 600 ते 2,400, 1,500 सरासरी आहे. 428 क्विंटल फक्त कांदा आहे. तिथली मागणी उन्हाळा जसा जसा वाढेल तसं नागपूर, जळगाव वगैरे तिथपासून तर पुढे विदर्भात कांद्याची मागणी वाढू शकते, पण त्यांच्याकडे कांदा जात नाही. तर तुम्ही हा प्रयोग करून बघायला हरकत नाही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन की नागपूर किंवा विदर्भामध्ये आपल्याला कांदा विकता येतो का. विशेषतः त्याच्या शेजारी असलेले जे शेतकरी बुलढाण्याचे आहेत, छत्रपती संभाजीनगरचे आहेत, इकडे जळगाव, भुसावळ तिथले शेतकरी आहेत, त्यांनी हा प्रयोग अवश्य करावा. अर्थात सगळी चौकशी करून मगच असा विक्रीचा निर्णय घेऊ शकतात. जेणेकरून सगळे शेतकरी एकत्र आले तर गाडी भाडं किंवा ट्रकचं भाडं स्वस्त पडेल आणि कांद्याचे बाजारभाव सुद्धा त्यामध्ये होईल. सोलापूरमध्ये अनेक ठिकाणी तक्रारी अशा केलेल्या आहेत, सोलापूर आणि काही ठिकाणी, की आम्हाला चेक देतात ते वटत नाही. आता चेक वटत नसेल
तर चेकला फौजदारी गुन्हा दाखल होतो. त्यामुळे नाही वाटला तर सरळ फौजदारी गुन्हा दाखल करा. समजा कोणी आडतदार कोणी फसवत असेल तुम्हाला, एक बाहेरून येऊन पळून जात असेल, हा सीझन आहे. इथं परप्रांतीय नाही तर परदेशातले सुद्धा लोक येतात, बांगलादेशी येतात आणि विशेषतः नाशिक जिल्ह्यामध्ये पिंपळगावच्या ठिकाणी अशा केसेस घडलेल्या आहेत की व्यापारी फसवतात. त्यामुळे रोखीने व्यवसाय करा. मागच्या वेळेस एका बाजार समितीनं काही कोटींची फसवणूक केली होती नाशिक जिल्ह्यामध्ये. पण आश्वासन दिलं की 20 रुपये भाव देतो, बाकीच्या पेक्षा काय 15 रुपये देतो आणि बाकीच्या बाजार समितीमध्ये 1 रुपया कमी असेल तर 1 रुपयासाठी रुपया अशा कोणी फसवत असतील तर तिथे 50 पैसे 1 रुपयाचा मोह टाळून शक्यतो रोखीत आणि बाजार समितीच्या अखत्यारीत व्यवसाय करता आला तर अवश्य करा, कारण तुम्हाला संरक्षण त्याच्यामध्ये आहे. एनिवे, या सगळ्याचे मी तुम्हाला बाजारभाव सांगितलेले आहेत. बाकी जी डिटेल आहे ते वेळोवेळी सांगण्याचा प्रयत्न करेन. व्हिडिओ जास्त मोठा होतोय. जोडून राहा. तुमच्या प्रतिक्रिया असेल किंवा तुम्ही कांदा विकलाय कसा आहे ते मला अवश्य कळवा. तुमचा काही सल्ला असेल तर तोही मला स्वागतार्ह असेल. धन्यवाद.